नातेसंबंधामध्ये मी का हा शब्द आला की मग नातेसंबंध पुढे टिकवू नाही शकत. अहमभाव बाजूला ठेवणारा माणूस हा जगातला सगळ्यात कणखर आणि शौर्यवान धैर्यवान माणूस असतो. प्रत्येकाला तुझे 2 मेसेज, माझे 2 मेसेज, तुझ्या मेसेजमध्ये 3.25 शब्द, माझ्या मेसेज 3.25. कुठवर मोजणी कराल? किसी को परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता. देर तक कोई चेहरा आईने में नहीं रहता. क्या बात आहे. आपलं मी पण एखादं पिकलेलं फळ कसं पिकते, गोड होते आणि मग ते सहजपणे गळून जातं, तसा तो मीपणा निघून जायला पाहिजे. खरं तर स्वतःबद्दलची जाणीव असणं ही एक चांगलीच गोष्ट आपण मानतो. मग अहंकाराला आपण नेगेटिव्हली का बघतो? माणसं अहंकारी का होतात? जगात तर त्यांच्या परीनं काम करणारी आणि त्यांच्या परीनं यश मिळवणारी माणसं आहेत. मग काहीच माणसं अहंकारी का बनतात? खूप वंचित तुमचं जर बालपण असेल तर मग माणूस त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी धडपडतो आणि मग सूड उगवल्याप्रमाणे आत्मकेंद्रित होतो. मी तर माझंच पाहिलं. आता जाऊ दे, जग गेलं खड्ड्यात. आत्मकेंद्रित नवरा आहे, तो थकून मागून येतो घरी, मान्य आहे. बायकोही थकून मागून येते, तिच्या थकण्याकडे अजिबातच लक्ष नाही. आता बायकोनी तिचं काही सुरू केल्याच्यानंतर हा लांब द्यायला लागतो. हा ठीक आहे, बरोबर आहे, हा चालत राहते असं काही. दुसऱ्या अरे असं झालं का, एक शब्द असा यायला हरकत नाही आहे. माणसाला दरवी पैसेच पाहिजे असतात असं नाही आहे. माणसाला कौतुकाची थाप पाहिजे असते. जेव्हा तो एक कौतुकाचा शब्दही मिळत नाही अहंकारी माणसाकडनं, त्यावेळी मग माणसाचं आयुष्य दुःखमय होऊन जातं. आणि अहंभावाचे छोटे छोटे फायदे सांगतो. अहंभाव, त्याचे फायदे असतात. तू माझा बॉस आहे, सर काय सुंदर शर्ट घातला तास. 200 रुपयाचा शर्ट 3दा मातीत पडलेला घातला नाही, आमची कुठे लायकी. अहंभाव सुखावण्यातून स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे लोक असतात. तर हा यश आणि अहंकार याचं काय नातं आहे? लोकांचे सतत तुमच्याकडे नजरा वळल्या म्हणून तो अहंकार बळावतो, आणि जर हे टाळायचं असेल तर ते टाळता येतं का? हा इगो तुमच्या रोजच्या आयुष्यात बाधा आणायला लागतो. त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी काय पद्धतीनं त्याचे परिणाम आपल्यावरती होत आहेत बुवा याची जाणीव समोरच्या माणसाला करून देऊ शकतात. अशा व्यक्तीसोबत राहताना तुम्हाला 2 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण कायमच वेगवेगळ्या भावनांबद्दल, न बोलल्या जाणाऱ्या भावनांबद्दल गप्पा मारत असतो, चर्चा करत असतो. आणि तसाच एक महत्त्वाची भावना, ज्याला भावना म्हणायची का काहीतरी आवरण म्हणायचं असाही प्रश्न पडू शकतो, तो म्हणजे गर्व, अहंकार. याच विषयावर खरं तर आपण आज चर्चा करणार आहोत. आपण कायमच गर्व, अहंकार याला एक नकारात्मक भावना, निगेटिव्ह भावना म्हणून बघतो, पण खरंच ही नकारात्मक भावना आहे? हा एक सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे? हा एक एस्केप मेकॅनिझम आहे की आणखीन काही वेगळं आहे? त्याचा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या एकूणच बिहेवियरमध्ये त्याचा काही रोल आहे का, काही स्थान आहे का? कशामुळे अहंकार निर्माण होतो, कशामुळे तो अंगाशी येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर नंदू मुलमुले. तर स्वागत आहे सर तुमचं. कायमच असे जे थोडे क्लिष्ट वाटणारे विषय सुचले की आम्ही मुलमुले सरांना फोन करतो की सर हा विषय करायचा आहे. आणि तसाच आजचा पण खूप महत्त्वाचा विषय आहे. अर्थात इगो ज्यावेळेस आपण त्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो त्यावेळेस इंग्रजीमध्ये इगोचे वेगवेगळ्या अर्थाने पैलू आपण बघतो. म्हणजे सायकोलॉजीमधला इगो खूप वेगळा आहे, फिलॉसॉफीतला वेगळा आहे, आणि जे आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरतो इगो, त्याला खूप इगो आहे रे, त्याला तो अहंकारी आहे रे, हा इगो कदाचित थोडा वेगळा आहे. तर आज आपण या अहंकार, गर्व या इगोबद्दल बोलणार आहोत. मला सुरुवात इथूनच करायची की ज्यावेळेस आपण अहंकार किंवा गर्व म्हणतो त्यावेळेस नेमकं ते काय आहे, काय भावना आहे? हा खरंच नकारात्मक ज्या पद्धतीनं आपण त्या भावनेला बघतो, ही तशीच भावना आहे की नेमकं काय? अहंभाव, मी आहे या जगामध्ये, हे जग माझ्या दृष्टीने कसं दिसते आहे, हा भाव असणं काही वाईट नाही आहे. आपल्या सगळ्या माणसाची सगळी जी प्रगती आहे ती खरंच सांगायचं त्या अहंभावाच्या प्रोटेक्शनमधनं झालेली आहे. मी आहे तो जग आहे ना सगळं. त्याच्यामुळे माणूस मूलतः स्वार्थी आहे चांगल्या अर्थाने. कारण एव्हरीबडी इज बॉर्न विथ एन इन्स्टिंक्ट टू प्रोटेक्ट हिमसेल्फ, टू सर्व हिमसेल्फ. हळूहळू माणूस कम्युनिटीचा भाग होतो, कुटुंबाचा भाग होतो, नातेसंबंधाचा भाग होतो, आणि मग त्याला मी इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ समष्टीच्या तुलनेत मी आणि माझ्या जगात असलेलं इतरांचंही महत्त्व, हे आता किती प्रमाणात तो ग्रहण करतो याच्यावर मग पुढची वाटचाल निर्माण होते.
अहमभावाला एक थोडीशी अशी छटा आहे की मीच आहे सर्वस्व. अभिमान, स्वाभिमान, अभिमान चांगल्या गोष्टीचा असतो. स्वाभिमान हा स्वतःबद्दलच्या चांगल्या गोष्टीचा असतो. दोन्ही गोष्टीत काही वाईट नाही आहे. त्याच्यानंतर येतो अहमभाव. अहमभाव, अभिमान, एक छोटासा मध्ये शब्द येतो जो वेगळ्या अर्थाने गर्व. तर गर्वाला दोन छटा आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की एखादा माणूस किती छान बाळसेदार दिसतो आहे आणि आणि एखादा माणूस लठ्ठ आहे. तर बाळसेदारपणा कुठे संपतो आणि लठ्ठपणा कुठे सुरू होतो. ह्याच्यात जसा तो एक सूक्ष्म फरक आहे तसा गर्वामध्ये आहे. आमच्या संस्कृतीचा आम्हाला गर्व आहे, आमच्या परंपरांचा आम्हाला गर्व आहे, आमच्या देशातील नैसर्गिक संसाधनांचा किंवा नैसर्गिक सौंदर्याचा आम्हाला गर्व आहे. गर्व शब्दाला इथे नंतर थोडीशी कलाटणी वेगळी मिळते. मग गर्वामध्ये एक भावना, एक छटा अशी येते की माझं ते चांगलं, आमचं ते चांगलं, म्हणजे इतरांचं चांगलं नाही आहे. गर्वाने म्हणावं इतरांच्या सुद्धा काही गोष्टी असू शकतात चांगल्या इतर बाबतीमध्ये, दुसऱ्या बाबतीमध्ये. ह्याच्यात याला नाकारण्याचा थोडासा भाव असतो गर्वामध्ये. म्हणून गर्व हा तशा अर्थाने तो थोडासा काय म्हणता येईल त्याला, दुराभिमान, म्हणजे अभिमान आणि दुराभिमान यातला जसं फरक आहे तसं गर्वाला छटा आहे. इथून मग एक पायरी वरती येते ज्याच्याविषयी आज आपण बोलतो, तो अहंकार. अहंकार म्हणजे अहमचा आकार इतका मोठा होऊन जातो की त्याला आपल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. माणूस अहंकारी होतो त्या क्षणी त्याच्या दृष्टीने जगातल्या इतर सगळ्या गोष्टी, व्यक्ती, वस्तू, घटना यांचं महत्त्व दुय्यम होऊन जातं. देन ही बिकम्स द सेंटर ऑफ दिस युनिवर्स ऑफ हिज ओन. विश्वाचा विस्तार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याही तुका, सृष्टी केंद्र ते कवण्या ठाई ज्याच्या त्याच्या आहे हृदयी. पण ठीक आहे, माझ्या भोवतालची सृष्टी हेच माझं जग आहे, इथपर्यंतही काही वाईट नाही आहे. पण या सृष्टीच्या केंद्राशी मीच आहे आणि माझ्याशिवाय इतरांना, हे बघा, प्रगती काही वाईट नाही आहे. जेव्हा त्या प्रगतीमध्ये तुलना येते, स्पर्धा वाईट नाही आहे, तुलना वाईट आहे. कॉम्पिटिशन इज नॉट बॅड, कम्पॅरिझन इज बॅड. कम्पॅरिझनमधनं दोन गोष्टी असतात. एक तर मी श्रेष्ठ आहे बाकीच्यांपेक्षा, आणि मग जर तो त्याला वाटत असेल की नाही आहे तर मग दुःख सुरू होतं की अरे याच्यापेक्षा माझ्याजवळ कमी आहे, अरे याच्यापेक्षा. त्याच्यामुळे अहंकारामध्ये हा एक भाव येतो की मी केंद्रस्थानी आहे आणि माझंच बरोबर आहे आणि माझा काय म्हणता येईल त्याला, माझ्या इच्छांची पूर्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण ज्या सर्वसामान्य अहंकाराच्या भावनेविषयी बोलतो आहे, इगोबद्दल बोलतो आहे, तो या क्षणापर्यंत येऊन पोचतो. तो जिथे अहमभाव ही नॉर्मल गोष्ट आहे, ती जेव्हा वाढत वाढत अहंकाराशी येऊन पोचते तेव्हा आपल्या लक्षात येतं की लोक त्यांच्या बालिश मानसिकतेतून बाहेर न आलेले लोक आहेत. हे मला यालाच धरून हे विचारायचं आहे की मग खरं तर स्वतःबद्दलची जाणीव असणं, स्वतःबद्दल काहीतरी वाटणं, ही एक चांगलीच गोष्ट आपण मानतो. मग अहंकाराला आपण नेगेटिव्हली का बघतो? मग ही कायम नकारात्मक भावना म्हणून आपण का बघतो? कारण आपण कायम सर्रास अशी माणसं बघतो की ज्यांना स्वतःबद्दलचं मत बरं नसतं, ज्यांना स्वतःबद्दलचा विश्वास नसतो, त्यांच्या सेल्फ इमेजबद्दलच खूप प्रश्न असतात की मी कोण आहे, का आहे पासून मीच तुच्छ आहे आणि मला हे जमणारच नाही पर्यंत, म्हणजे स्वतःचाच खूप गुरफटलेली लोकं असतात, त्यांना स्वतःचा स्व डिफाईन करता येत नाही. मग अशातनं ज्यावेळेस कोणीतरी अहंकारी असतं, जे स्वतःचा जास्त विचार करतात, जे थोडे जास्त स्वार्थी असतात, ते बरे नाहीत का? इथे डिफॉल्ट पोझिशन आहे माणसाची निर्मिती. माणूस उभा कसा आहे, कारण तो स्वकेंद्रित काही प्रमाणात असल्याशिवाय हाऊ विल ही प्रोटेक्ट हिमसेल्फ. म्हणजे इनफॅक्ट मूल वाढत जातं आणि ते सर्वायवल त्याचं जे होतं ते या एका कारणामुळे होतं की आपलं अस्तित्व जपलं पाहिजे, आपल्याला धोक्यापासून वाचवलं पाहिजे, आपल्याला नेहमी सुखावह अवस्थेत ठेवता आलं पाहिजे, आपली प्रगती घडवून आणता आली पाहिजे. माणूस स्वार्थीच असतो काही प्रमाणात आणि स्वार्थी असणं जरुरीच आहे. तुम्ही स्वार्थी असल्यामुळे प्रगती करता काही प्रमाणामध्ये, स्वार्थ हा शब्दसुद्धा जरा डोलडाल शब्द आहे, तेव्हाच तुम्ही इतरांनाही सोबत घेऊन जाऊन पुढे जाऊ शकता ना. शेवटी एक गंमत सांगतो.
अहंकार आणि परोपकार यांची एक आतून गट्टी मट्टी मैत्री आहे. हा. इराण आणि चीनची जशी आतून आहे. अनेक परोपकारी गोष्टी या अहंकार सुखावण्यासाठी होतात आणि त्यात वाईट नाही आहे काही. अगदी वाईटच आहे असं नाही आहे. कधी कधी वाईट असू शकतं पण दरवी असतंच असं नाही. बघा, अहंकाराच्या भावनेचा थोडा अतिरेक झाला आणि ते चांगलं नाही आहे हे ज्या माणसाच्या लक्षात येतं, मग तो द्यायला लागतो. ते देण्यामागे आपली तगमग आणि आपला अरे मी जरा स्वार्थी झालो, मी अनेकांचं नुकसान केलेलं आहे, या सगळ्या धडपडीमध्ये माझ्या लक्षात नाही राहिलं की मी इतरांना डावलत राहिलो आणि माझं करत राहिलो. तर कुठेतरी या जाणीवेची एक अनुभूती आल्याच्यानंतर माणूस मग द्यायला लागतो. काही वेळा परोपकार हा अहंभाव सुखावण्यासाठीच होतो. मैंने इसको इतना दिया. तुम्ही मंदिरात जा एखाद्या जुन्या, त्या फरशा ज्या असतात ना, गजोदर भाई भाभी जी इन्होंने कंवरलाल जी इनके नाम से 500 रुपये और ये ते तेवढ्या याच्यात खोदून घेतात. पायऱ्या त्या सगळ्या फरशावर नावं लावलेली असतात. कुठेतरी एका दवाखान्यात जाऊन कुठेतरी काय म्हणतात त्याला एक घड्याळ देतात, त्या घड्याळावर त्या काट्यापेक्षा जास्त मोठं आपलं नाव लिहितात. यांच्यातर्फे सप्रेम भेट. लायब्ररीच्या कपाटांवर ठळक दिसलं पाहिजे ते. अनेक दान तर लोक असे देतात की जे समजत सुद्धा सांगितल्याशिवाय लक्षात नाही. मी आनंदवनला गेलो त्यावेळी मला विकास आमटेंनी सांगितलं की हे जे गोकुळ नावाचं, म्हणजे त्या काळची जुनी गोष्ट आहे, एक मोठा हॉल तयार केला होता. कुठेही पुलंचं नाव नाही. पुलंनी इथे 1,00,000 रुपये दिले त्या काळी, 1990 पण अगोदरची गोष्ट आहे. तर असं सत्पात्री दान दिलेलं आहे जे उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये अशा प्रकारचं. काही ठिकाणी मात्र परोपकार हा अहंभाव सुखावण्यासाठी असतो. मी याचं केलं बरं, ते बोलूनही दाखवतात 4 ठिकाणी. मग त्याचा उल्लेख नाही केला म्हणजे ते म्हणे तुम्ही प्रसिद्धी परांगमुख केव्हापासून झाले, तर म्हणे प्रसिद्धी परांगमुख राहूनही प्रसिद्धी नाही ना, त्या शेवटी जबरदस्ती. तर अहंकार आणि परोपकार हे तर कॉन्ट्रास्ट भावना असल्या तरी त्यांचं असं एक नातं आहे, आंतरिक नातं. आपण अहंभावाबद्दल बोलत होतो. अहंभाव आता आपली चर्चा सुरू झाली की अहंभाव चांगला आहे ना. शेवटी अहंकार आहे म्हणून तर माणूस जगतो आहे आणि प्रगती करून घेतो. अगदी बरोबर आहे. आता एकदम फंडामेंटल सायन्सपाशी जायचं तर तुम्हाला एव्होल्युशन इज द मदर सायन्स ऑफ ऑल. तुम्ही माणसाची आजची वागणूक ओळखायची असेल तर त्याची उत्क्रांती कशा वाटचालीतून झाली ते पाहून घ्या. कशी झाली हे बघा. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि हे सगळे आपण जसे सिद्धांत मांडतो की जो सक्षम आहे तो टिकेल या स्पर्धेमध्ये. उत्क्रांतीमध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धा असल्यामुळे जो सक्षम आहे तो टिकतो आणि मग तशी चांगली सक्षम शक्तिमान प्रजा पुढे जाते. निसर्गाचे 2च तत्व आहे. बेस्ट ऑफ द DNA शुड गो फॉरवर्ड आणि त्याच्यासाठी बेस्ट ऑफ द पर्सन शुड सर्व्हाइव्ह. मग या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी, या उत्क्रांतीच्या वाटचालीत टिकण्यासाठी स्पर्धा जरुरी आहे. आणि स्पर्धेसाठी काय जरुरी आहे? अहंभाव, अहंकार. मी पण पाहिजे ना, मग माझं कोण मीच पाहणार, माझं हित अहित. पण नंतर एक सिद्धांत मांडला गेला डार्विनच्या नंतर बराच, की माणूस फक्त स्पर्धेतून उत्क्रांत होत नाही तर तो सहकारातूनही उत्क्रांत होतो. त्याच्यामुळे नॉट ओनली कॉम्पिटिशन बट कोऑपरेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो मोठ्या प्रमाणावर सहकार करू शकतो. माकडांची टोळी कळप निर्माण करू शकेल, सरकार नाही स्थापन करू शकत. सरकार स्थापन माणूस करू शकतो. याचं कारण असं की ज्या माणसाला आपण कधीही बघितलेलं नाही, आयुष्यभरात बघितलं नसेल तरी आपण त्याचं नेतृत्व मानतो, कारण तो आपल्या सगळ्यांचं हित करणार आहे. हा सगळा सहकाराचा उच्च भाव आहे. म्हणून आपण काही पूर्ण देश पाहिला नाही, पण आपण मानतो आहे देशाची इंच भूमी ही आपल्या परंपरेची आपण तिचे हे आहोत, पुत्र आहोत, आपली भारत माता वगैरे. त्याच्यानंतर आपण अशा व्यक्तीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो जो आपल्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही आहे, पण तो सगळ्यांसाठी करतो आहे काहीतरी, असा एक आपला भाव असतो. तर धिस टाईप ऑफ कोऑपरेशन ओनली मॅन कॅन डू. तर नॉट ओनली कॉम्पिटिशन बट कोऑपरेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मग अहंकाराचा जो विलय व्हायला पाहिजे, किंवा विलय हा शब्द मला काही आवडत नाही फारसा, खरं सांगा का,
की अहंकारात म्हणजे अहंभाव पूर्ण गळून जाणं ही चांगली गोष्ट नाही आहे. प्रेमामध्ये तुम्ही एकदम विलीन होऊन जाणं कोणाच्या व्यक्तिमत्वात, एक तर पहिले तो होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. आणि दुसरं इतका विलयसुद्धा बरोबर नाही आहे. शेवटी ती एक बॅरियर, एक लिमिट आणि एक तुमचं मी पण टिकलं पाहिजे ना. तुम्ही तर अस्तित्वहीन होऊन जाल. त्याच्यामुळे तेवढा अहंभाव टिकला. अहंकार आणि अहंभावामध्ये हा फरक आहे. मग अहंभाव असला पाहिजे. तर माणसाची ही वाटचाल या बॅलन्सची वाटचाल आहे. एका बाजूला आपल्या अंतःप्रेरणा आहेत ज्या मूलतः स्वार्थी आहेत. मला अन्न मिळालं पाहिजे, मला पुरेशी सिक्युरिटी मिळाली पाहिजे आणि मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. इतर लोकही महत्त्वाचे आहेत, इतरांसाठी जगलं पाहिजे. म्हणजे समाजासाठी आणि स्वतःसाठी याच्यामधला बॅलन्स म्हणजे अहंभावाचा एक बॅलन्स. हा बॅलन्स सांभाळणं थोडंसं कठीण जातं कधी कधी. तुम्ही टिकाल तरच तुम्ही इतरांसाठी काही करू शकाल. तुम्ही विमानात प्रवास करता, तिथे एक सूचना असते, जिनको नहीं जमता है मास्क लगाना, पहले अपना मास्क लगाइए, जॅकेट पहनिए और फिर उनको मदत कीजिए. त्यांची सूचना असते. तर ही गोष्ट अगदी फंडामेंटल आणि बेसिक आहे की अहंभाव जरुरी आहे. अहंकाराने माणसाचं जग आत्मकेंद्रित होते. आणि आत्मकेंद्रित होणं हे बघा, आता या दोन कन्सेप्टमध्ये कसा ट्रान्झिशन आहे. इगोइझम, याला इगोटिस्टिक म्हणतात इंग्लिशमध्ये. इगोइझम हा फिलॉसॉफिकल कॉन्टेक्स्टमध्ये वापरलेला शब्द म्हणून इगोटिस्टिझम. तर इगोटिस्ट म्हणजे अहंकार, अहंभाव ज्याला आपण म्हणतो. आणि नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर. तर इगोटिस्टिक किंवा अहंकारी माणूस हा काही मनोविकृत माणूस नाही आहे, फक्त जरा अतिरेकी आत्मकेंद्रित आहे. एक प्रकारचा स्वार्थाचं टोक गाठलेलं आहे आणि त्याच्यामुळे नातेसंबंधात फार समस्या निर्माण होतात. या माणसाला कोरडेपणा असतो, या माणसाला इतरांबद्दल सहानुभूती नसते, हा दरवेळी स्वतःचंच हित पाहतो, हा दुसऱ्या कोणाचा विचारच करत नाही, अशी माणसं आपल्याला दिसतात. नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही विकृतीकडे जाणार, ही एक व्यक्तिमत्व विकृती आहे. आत्मकेंद्रित व्यक्तिमत्व विकार. तर ही वाटचाल अशी पुढे वाढत जाते. आपण आत्ता बोलताना अहंकाराबद्दल बोलतो. माणसं अहंकारी का होतात? म्हणजे हे तर कळलं की स्वतःत गुरफटतात माणसं, स्वतःलाच जगाच्या केंद्रस्थानी मानायला लागतात. मीच आहे आणि माझ्याचमुळे हे जग चाललं आहे आणि माझ्याचमुळे माझं घर चाललं आहे, पासनं माझ्याचमुळे तुमचंही घर चाललं आहे, असाच एक काहीतरी एक आभास त्यांना होतो आणि मग मीच कसा सर्वश्रेष्ठ आहे असं वाटायला लागतं. पण मुळात हे वाटतंच का? म्हणजे आणि ते काहीच लोकांना का वाटतं? जगात तर इतकी वेगवेगळ्या पद्धतीत त्यांच्या त्यांच्या परीनं काम करणारी आणि त्यांच्या त्यांच्या परीनं यश मिळवणारी माणसं आहेत. मग काहीच माणसं अहंकारी का बनतात आणि एकूणच माणसं अहंकारीच का होतात? म्हणजे कशामुळे तो अहंकार इतका मोठा होतो? असं म्हणतात, मानसशास्त्राच्या दृष्टीने बालपणी झालेल्या मनावरचे जे काही संस्कार, हा शब्द फार फिट नाही बसणार तिथे, पण मग बालपणातले जे बालमनावरती झालेले जे काही भोवतालच्या अनुभव म्हणा किंवा भोवतालच्या घटनांचे पडसाद, हे तो घेऊन पुढे जात असतो. आजची आपली मानसशास्त्र, आपलं जे आजचं मानसशास्त्र आहे, आपलं जे मन आहे, ते घडलेलं आहे बालपणाच्या त्या अनुभवांमुळे. त्यातले काही अनुभव माणूस विसरत नाही, त्याची व्यक्तिमत्व त्याचं शेप होत जातं त्या सगळ्या अनुभवांमुळे. सहसा हे आता ढोबळ वाक्य झालं की एकटं मूल आहे, मग ते स्वकेंद्रित होण्याची शक्यता जास्त, कारण मग त्याला कॉम्पिटिशन नसते ना, त्याला सिबलिंग रायव्हलरी नसते, त्याला वाटून घेण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे सगळे तोच केंद्र असतो, शक्यता जास्त. हे काही रूल नाही आहे. एक दुसरी गोष्ट, ज्यांचे आईवडील अशा प्रकारच्या आत्मकेंद्रित, विशेषतः वडील ज्याचे आत्मकेंद्रित, तो पाहतो लहानपणापासून, तो एक भाग येतो. तिसरं, खूप वंचित तुमचं जर बालपण असेल तर मग माणूस त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी धडपडतो आणि मग सूड उगवल्याप्रमाणे आत्मकेंद्रित होतो. मी तर माझंच पाहिलं, आता जाऊ दे, जग गेलं खड्ड्यात, मला नाही मिळालं ते. ती त्याची रिॲक्शन असू शकते, त्याची प्रतिक्रिया अशी अतिरेकी. ह्या काही गोष्टी पूरक आहेत अशा प्रकारच्या याला वाढीला. आणि काही प्रमाणामध्ये जनुकीय, अनुवंशिकता,
की व्यक्तिमत्व, आपले जे व्यक्तिमत्व विकसित होतात त्याच्यामागे जेनेटिकल बॅकग्राऊंडसुद्धा असतं काही. पण का होतात असे? वास्तविक खूप छान चांगल्या आईवडिलांच्या पोटी असे मुलं जन्माला येऊ शकते. त्यांची जनुकीय ती एक टेंडन्सी आहे. आता याच्यानंतर अहंकार का बरं इतका वाढतो? पोषक वातावरण मिळालं की. तुम्हाला जर भोवताली असे लोक मिळाले, तुम्हाला जर काही, आणि म्हणून अति अहंकारी माणसाच्या अहंभावाला पोषक असं खत पाणी घालू नये. विशेष करून त्या ॲडॉलसंट एज ग्रुपमध्ये, कुमारावस्थेमध्ये. जाऊ दे बाबा, हा तू म्हणतो ना, ठीक आहे, तुम्ही अति जर कराल त्याचं, तर मग त्याची कल्पना होईल की हे जग असंच असते, झुकवलं तर आपोआप झुकते आणि मी म्हणेल तसंच होणार या जगामध्ये. त्या विशिष्ट क्रिटिकल पिरियडमध्ये जाणीव करून दिली पाहिजे की अरे, या जगात इतरही लोक असतात, प्रत्येकाला आपापली सुखदुःख असतात, आणि इतरांची दुःख जाणून घेणं, म्हणून एम्पथी निर्माण करणं मुलांमध्ये इथं फार जरुरी आहे. एम्पथीचा अभाव हे यांचं प्रायमरी लक्षण आहे. समानुभूती, सहानुभूती तर दूरची गोष्ट, समानुभूती नाही निर्माण होत, म्हणून दे कॅनॉट एम्पथाईज. ते समानुभूतीने विचार करू शकत नाही इतरांचा. त्याच्यामध्ये एन्टायटलमेंट, अधिकारच आहे माझा, ते वंचितातून बाहेर आलं असेल तर मग माझा अधिकारच आहे तो, मला तो मिळालंच पाहिजे, माझा हक्क आहे तो. ग्रँडिओसिटी, मग ते नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरकडे, आत्मकेंद्रिततेची अगदी विकृत अवस्था, ज्याच्यामध्ये मी श्रेष्ठ आहे जगामध्ये, मीच डिझर्विंग आहे, मीच लायक आहे, मलाच मिळालं पाहिजे. त्या वयामध्ये खतपाणी मिळत गेलं तर त्याचं तर व्यक्तिमत्व तसं तयार होतं. एकदा ते बनलं, सहसा मानसशास्त्रामध्ये नकारात्मक बोलू नये, परंतु अहंकार, अहंभावी माणसं ही सहसा बदलत नाहीत. मुश्किल आहे. याचं कारण काय आहे? तुम्ही कसे बदलता? आत्मदृष्टीने. आत्म जिथे फक्त आपल्या स्वार्थावरच केंद्रित झाला आहे, त्याला ती दृष्टीला जागाच नाही राहिलेली. नातेसंबंधांमध्ये, नवरा बायकोंमध्ये आत्मकेंद्रित नवरा आहे, तो थकून भागून येतो घरी, मान्य आहे. बायकोही थकून भागून येते, तिच्याकडे, तिच्या थकण्याकडे अजिबातच लक्ष नाही. मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, मी म्हणतो तो. हे लोक जेवतात, उठतात, ताटंबिटं तसेच टाकून देतात. त्यांना याची जाणीवही नसते की हिची तब्येत बरोबर नसेल किंवा तिला घाई असेल, काही असेल. अजिबात घरकामामध्ये हात टाकणार नाहीत. दरवेळी मला आज किती त्रास झाला आणि मी आता कुठल्या परिस्थितीतून हे सगळं इतकं करतो आहे. इतरांचं ऐकून घेत नाहीत, सतत मी भोवती फिरत राहतो. त्याच्यानंतर सहानुभूतीचा आणि समानुभूतीचा अभाव, आणि मग नात्यामध्ये एक वृक्षपणा, कोरडेपणा येतो. आत्मकेंद्रित असल्यामुळे मग संवाद कमी होतो. हे प्रेम करतात, परंतु त्या प्रेमामध्ये मला जोवर काही मिळते आहे, त्या माझ्या सुखापुरती त्या प्रेमभावनेची काय म्हणतात वट शिल्लक राहतो. ती आटोपली आणि जे पाहिजे ते मिळालं की त्याच्यानंतर त्यांची प्रेमभावना लाट ओसरावी तशी ओसरून जाते. मग तो एक जो भाव यायला पाहिजे की इतरांच्यासुद्धा काही गरजा असतात, इतरांनासुद्धा ऐकून घेत नाहीत. आता मी माझी सगळी व्यथा सांगितली, बायकोनी शांतपणे ऐकून घेतली. आता बायकोनी तिचं काही सुरू केल्याच्यानंतर हा लांबाया द्यायला लागतो. हां ठीक आहे, बरोबर आहे, हां चालत राहते असं काही. बी लिटिलिंग अदर पीपल्स प्रॉब्लेम्स. अरे एवढं काही नाही त्याच्यामध्ये, कोण तो मरणच पावला ना, हां ठीक आहे चालेल, काही किती मोठे आघात झाले त्यात. दुसऱ्या अरे असं झालं का, एक शब्द असा यायला हरकत नाही आहे त्याचं, त्यात काही नाही. आपण आता हेच बोलतोय, तर म्हणजे आता अगदी पण त्या नार्सिसिस्टिक माणसाच्या जवळ आलं तर नार्सिसिझम या अहंकारातनं कसा तयार होतो. कारण आता खूप जण खास करून इंस्टाग्रामवर नार्सिसिझमबद्दल बोलतात आणि नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी आहे, आणि मग त्यांच्यासोबत जर त्यांचे पार्टनर्स असतील किंवा वर्क स्पेसमध्ये कोणी नार्सिसिस्टिक माणूस असेल तर मग त्यांच्यासोबत कसं डील करायचं, मग नार्सिसिस्टिक माणसं ओळखायची कशी, असा वेगवेगळ्या पद्धतीचा बराच कॉन्टेंट हल्ली ऑनलाईन बघायला मिळतो. तर या अहंकारातनं त्या नार्सिसिझमकडे कसं जातात, आणि एकतर हा नार्सिसिझम म्हणजे काय आहे, तो अहंकारापेक्षा कसा वेगळा आहे? अहंकार असणं हा मानसिक आजार नाही आहे, ही एक स्वभावाची थोडीशी टोकाची वृत्ती आहे. अहंकारी माणूस हा काही मनोविकृत माणूस नाही आहे, पण मग आता जे नॉर्मल स्पेक्ट्रम आहे ना, त्याच्या दायऱ्यामध्ये हा एका टोकाला आहे जरासा.
नॉर्मल स्पेक्ट्रमच्या मध्यावरती माणसं असतात, ती कधीकधी अहंकारी आपण कधीकधी असतो. आपण कधीकधी आपलं स्वत्व जास्त जपतो. आपण कधी आपल्याला वाटतं की मी तर याच्यापेक्षा खूप केलेलं आहे वगैरे, पण थोड्या वेळाने आपल्या याच्यावर आपण थंड पाणी ओतून घेतो की नाही गड्या, तुझ्यापेक्षा पुष्कळ इतर आहेत. अहंकारी माणसं सर्वथैव दिसतात. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकामध्ये थोडा थोडा अहम असतो. त्याचा आकार मोठा झालेल्यांमध्ये आपण अहंकार काय म्हणतात, पराकोटीचा बळावला आहे वगैरे असं म्हणू शकतो, पण ते मनोविकृती नाही. नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे अतीव आत्मकेंद्रित व्यक्तिमत्व विकार, या विकारामध्ये मोडणारी, आणि ज्याला आमच्या त्या विकारशास्त्रामध्ये एक डायग्नोसिसचा दर्जा दिलेला आहे, तो नार्सिसिझम वेगळा. आता ही जी चर्चा बऱ्याच ठिकाणी चालते, ती अहंकारी माणसांना नार्सिस्टिक म्हणण्याचा एक प्रकार आहे. नार्सिसिझम म्हणजे ते काही क्रायटेरिया असतात, ज्या क्रायटेरियामध्ये मी म्हटलं ग्रँडिओसिटी. फक्त अहंकार हाच नार्सिझममध्ये इतर गोष्टी असतात. त्या इतर गोष्टींमध्ये एन्टायटलमेंट आहे, ग्रँडिओसिटी आहे, त्याच्यामध्ये लॅक ऑफ एम्पथी आहे. आणि नार्सिसिस्टिक माणूस हा 2 प्रकारचे असतात, थिक स्किन नार्सिसिस्ट आणि थिन स्किन्ड. अच्छा. थिक स्किन जे असतात त्यांना ते सतत सगळ्या जगाच्या वरतीच असतात, आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कशी होईल, आपल्या ला स्तुती कशी मिळेल, सगळ्या लोकांची कौतुकाचा वर्षाव आपल्यावरच कसा होईल. आणि एक प्रकारचा स्वार्थाचाही अतिरेक असतो की दर गोष्टीमध्ये आपल्या पदरात काय पडते याचा विचार करणं. उदाहरणार्थ एखादी सामाजिक संस्थाही काढली तरी त्याच्यातून मला काय मिळते आहे. नार्सिसिस्टिक माणूस पराकोटीचा आत्मकेंद्रित असल्यामुळे तो कुठल्याही घटनेतून मला काय मिळते आहे हेच विचार करणार. फक्त प्रेमही करेल तर या प्रेमातून मला काय मिळणार आहे हे तो पाहून बिहून प्रेम, बायकोचं ज्या पोरीचं बँक खातं वगैरे पाहून किती पैसे आहेत वगैरे पाहून, मग ते जसे त्या बँकेतली पोरी म्हणाली, 1 वर्षापासून आपली ओळख आहे, तुम्ही आज लग्नाचं बोलताय. तो म्हणून नाही, आता मला जरा ते ट्रान्झॅक्शन तुझ्या खात्यातले पाहायचे होते ना त्याला. तर नार्सिसिझमला जास्त गडद अर्थ आहे. या व्यतिरिक्त नार्सिसिझम ग्रँडिओसिटीमध्ये मी मोठा, थोडंसं व्याप्ती वाढून जाते मीपणाची. एन्टायटलमेंट म्हणजे माझा हक्कच आहे तो, माझी केपेबिलिटी आहे तेवढी, माझी लायकी आहे, तुमची लायकी नाही आहे, हा सगळा भाव येतो त्याच्यामध्ये. नार्सिसिस्टिक लोकांचाही व्यक्तिमत्व विकार जो आहे त्यालासुद्धा फारसे उपचार नाही आहेत. या सगळ्या उपचाराचा अहंकार हा सर्वसामान्य माणसांचा जो अहंकार आहे, काही क्षण असे येतात की जिथे आत्मज्ञान, आत्मदृष्टीचा थोडासा एक आशावादी किरण दिसतो, आणि एखादा क्षण येतो असा की ज्यावेळी त्यांना रिअलाईज होतं हे. तर अहंकारी माणसाचा अहंकार काही प्रमाणात कमी करता येईल. नार्सिसिझमचा उच्चार कठीण आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे. दिवस रात्र एकच विचार, माझ्यापुरती, मला काय मिळेल, माझ्या पदरात काय पडेल, मी कसा मोठा आहे. अब्राहम मास्लो म्हणून जो अमेरिकन फिलॉसॉफर, म्हणजे सायकियाट्रिस्ट कम फिलॉसॉफर होता, तर ह्युमॅनिटेरियन सायकोलॉजीचा त्याचा कन्सेप्ट होता की त्यांनी एक पिरॅमिड तयार केलं की ज्याच्यामध्ये माणसाची वाढ मानसिक कशी होते. ते माणसं पहिले आपल्या शारीरिक गरजा माणसाला प्रेरित करतात. त्याच्यानंतर प्रेरणा कुठून मिळते, सिक्युरिटी नीड्स, माझ्यापुरतं सगळं जमा झालं पाहिजे, मग पैसे पाहिजे, घर पाहिजे, हे पाहिजे. सिक्युरिटी नीड्समधनं थोडे माणसं वर जातात, रेकग्निशन नीडमध्ये येतात. पैसा एकदा भरपूर झाला की पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, 4 लोकांनी मला ओळखलं पाहिजे, 4 लोकांचं कौतुक मला मिळालं पाहिजे, 4 लोकांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. हेही नार्सिसिझमकडे जाणं म्हणजे अहंकाराचाच भाग झाला. फार थोडे लोक याच्या वरच्या टप्प्यावरती जातात, सेल्फ रिअलायझेशन, की माझ्या अस्तित्वाचा उपयोग काहीतरी समाजाला झाला पाहिजे, मी फक्त माझ्यासाठी जगण्यासाठी नाही आलेलो आहे. मग त्याची थोडीशी दृष्टी. इव्होल्युशनमध्ये सुद्धा एक टप्पा असा येतो, इव्होल्युशनच्या दृष्टीने माणसं हौतात्म्य पत्करतात, माणसं देशासाठी मरतात, ज्ञातीसाठी, कुटुंबासाठी प्राण देतात. का बरं? इव्होल्युशनच्या दृष्टीने हे कृत्य असं आहे की माझा विलय झाला तर चालेल, पण माझ्या समान जे DNA आहे ते पुढे गेले पाहिजे. म्हणजे DNA पुढे गेला पाहिजे हा भाव आहेच, पण तो मग माझ्या मरणाने पुढे जात असेल, कारण मग ते सर्वाईव्ह होतील, ते सिक्युअर राहतील, तर मग मी जीव द्यायला हरकत नाही. त्याच्यामागची सायकोलॉजी ही आहे.
तर ज्यावेळी माणूस परोपकार करायला लागतो, ज्यावेळी त्याला अहंभाव त्याचा कमी होतो वगैरे आपण जे म्हणतो, त्याच्यातही सूक्ष्म अहंभावाचा हा सूक्ष्म भाग असा असतो की मी गेलो तर चालेल, माझे DNA पुढे गेले पाहिजे. अहंकार आणि नार्सिसिझममध्ये व्याप्तीचा फरक आहे, विकृतीच्या खोल स्वरूपाचा फरक आहे. आणि अहंकारी असणं हा काही मानसिक विकृतीचा भाग नाही, पण टोकाची एक व्यक्तिमत्वाची खोच आहे की जी नातेसंबंधात अडथळा आणते. अहंकारी माणूस कोरडा असतो, प्रेमाचा अभाव असतो. आणि अहंकारी माणसाच्या संपर्कात तुम्ही आले, आता मी कोणाच्या संपर्कात आलो आणि मला जर वेगळं करून घेता आलं तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. ठीक आहे, राम बाबा, आपलं नाही जमत, बरं भाऊसाहेब तुम्ही मोठे, मी जातो. तुमचं आयुष्य जर अशा माणसासोबत घालवायचं असेल तर मोठा प्रॉब्लेम तो होतो. हाऊ कॅन यू सर्वाइव एन इगोइस्टिक पर्सन, दिन रात उसके साथ रहते हो तुम, तो अब क्या. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. रामदास स्वामींचा श्लोक आहे. एकदा ती मक्षिका अहंभावाची गेली की मग त्याला कुठलंच अन्न पचत नाही, रुचत नाही, त्याला फक्त मी 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 असं करतो तो. अशा माणसासोबत दिवसरात्र राहणं म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की आता तुम्हाला नगण्य महत्त्व आहे आयुष्यामध्ये. अशा व्यक्तीसोबत राहताना तुम्हाला 2 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे एक लिमिट आखून घ्या की आपण कितपत ऐकायचं आणि कितपत सोडून द्यायचं. नाहीतर तुम्ही त्या सगळ्या लाटांमध्ये वाहून जाल त्याच्या मीपणाच्या. दुसरी गोष्ट, शांतपणे आपल्या स्वतःच्या, कारण माणसाला इगो बुस्टिंगसाठी प्रेमाची गरज असते, कौतुकाची, शब्दाची गरज असते, नॅचरल गरज असते. तर तुमचा अहम टिकून राहण्यापुरतं, टेकण्यापुरतं तुमची अशी एक कंपनी असली पाहिजे जी तुम्हाला ॲप्रिशिएट करेल, जी तुमच्या कष्टाची जाणीव ठेवेल. हे बघा, माणसाचं सगळ्यात मोठं दुःख या जगामध्ये आणि सगळ्यात मोठा गैरसमज हाही आहे की मला कोणी समजून घेत नाही. त्याच्यावरच तर अख्खं मार्केट उभं आहे. सगळं मार्केट उभं आहे. मी एवढं, पण मला कोणी समजून घेत नाही. मोठं दुःखही आहे आणि मोठा गैरसमज आहे. पण मी हेही पाहिलेलं आहे की माणूस कष्ट करतो. कशाकरता करतो? कौतुकाच्या एका शब्दाकरता. माणसाला दरवेळी पैसेच पाहिजे असतात असं नाही आहे. माणसाला कौतुकाची थाप पाहिजे असते. आणि ती जर पावती माणसाला दिली तर तो अजून 10 वर्ष कष्ट करत राहील. तीच त्याची शिदोरी होऊन जाते. जेव्हा तो एक कौतुकाचा शब्दही मिळत नाही अहंकारी माणसाकडनं, त्यावेळी मग माणसाचं आयुष्य दुःखमय होऊन जातं. कुटुंबामध्ये अशा अनेक स्त्रिया आपण पाहतो की ज्यांना नवऱ्याकडनं त्यांच्या कामाची दखल नाही, त्यांच्या बुद्धीची दखल नाही, हेटाळणी. तुला समजत नाही त्याच्यातलं, जास्त बोलू नको, बायकांनी याच्यात पडायचं नाही, हे तुमचे कामं नाही आहेत. असे होऊन गेलेले आहेत संसार. होऊन गेले नाही, अजूनही होतच असतील. माहीत नाही आता स्वरूप बदललं असेल त्याचं. आता स्त्रिया थोड्याशा प्रश्न विचारायला लागल्या, त्याच्यामुळे मग आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये कसं आहे की तिथे काउन्सिलिंगचे फंडे आहेत. वेन टू वॉक आउट ऑफ सच रिलेशनशिप. म्हणजे व्यवस्थित सांगतात की एका क्षणी तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की या रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं. आपल्या संस्कृतीमध्ये आपण हा टोकाचा विचार करत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीने तो एक छान हे की स्त्रीनी जे आहे ते पदरी पडलं, पवित्र झालं वगैरे. अशा आता पदर राहिले नाही, त्याच्यामुळे काही पवित्र राहिलं नाही. आणि हा बदल जरुरी आहे, होणार. तुम्हाला पाश्चात्य जीवनातली सगळी सुखसमृद्धी, सिएटलमध्ये एक मोठा बंगला आणि ती कुठली कार आणि हे पाहिजे आहेत, हेही घ्या सोबत. वो पॅकेज आहे भाई, ये चाहिए और वो नहीं चाहिए, ये नहीं चलेगा. माझा मुलगा USA UK याच्यात सेटल झालेला पाहिजे, पण सून जी आहे ती एवढा मोठा पदर घेऊन सकाळी सासू सासऱ्यांना नमस्कार करणारी पाहिजे. दुसरं येतो नाही मिळेगा. त्याच्यामुळे मग स्वार्थी अहंकारी माणसाच्या आयुष्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कुठपर्यंत सहन करायचं आणि कुठे, कारण नाही तर ते दुःखाचं मोठं मूळ होऊन जाईल आणि उद्ध्वस्त होईल सगळं व्यक्तिमत्व. आणि अहंभावाचे छोटे छोटे फायदे सांगतो मी. अहंभाव वा, त्याचे फायदे असतात का? फायदे असतात कसे? फायदा करून घेणारा दुसऱ्याच्या अहंभावाचा फायदा.
तू माझा बॉस आहे, मी नोकरी करतो आहे. सर काय सुंदर शर्ट घातलात आज. सर काय तुमचं डिसिजन होतं, करेक्ट त्यावेळी मार्केटवर आलं आणि आपल्याला हे झालं. सर ॲक्च्युली काहीच नसतं ते. सर तुम्ही तो एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यायचा दरवेळी, मी ते ऑब्झर्व करायचो, मला ते छान वाटायचं. म्हणजे माझा अहंभाव सुखवायचा नाही, मला 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 अहंभाव नव्हताच. मला वाटायचं की हा किती बालिश प्रयत्न करतो आहे मला अहंभाव असं समजून. सर काय सुंदर शर्ट, 200 रुपयाचा शर्ट 3दा मातीत पडलेला घातला मी, कशा झाला. अरे काय चॉईस आहे तुमची. कशी बोडक्याची चॉईस. मला कळते आहे रे, मी इतका वेडा नाही आहे. पण मग मी दूर राहून गंमत पाहायचो त्याची. आपण नाटक पाहतो बसून, त्याची ॲक्टिंग पाहतो, काय भुक्कड ॲक्टिंग करतो आपण. तुम्हाला बॉसचा अहंभाव सुखवायचा, अर्थात तो बालिश वाटता कामा नये, त्याला हे लक्षात येता कामा नये की हा आपला अहंभाव सुखवतो आहे. ती एक कला आहे. अहंभाव सुखावण्यातून स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे लोक असतात. आहा काय नाही, तुमच्याशिवाय हे काम कोणीच करू शकणार, सगळं काम त्याच्यावर ढकलून द्यायचं. तुम्ही आहात म्हणून सर काय आमच्याच्यानी नाही बाबा, आम्ही काय आमची कुठे लायकी आहे. तुम्ही त्यांना रिसीव करा. तुमच्यासारखा व्यक्ती त्याला पाठवायचं सकाळी पहाटे 5 वाजता एअरपोर्टवर. तुम्ही असलात की मग आम्हाला कशाकडे बघायला नको, बघायचंच नाही. तो राबतो. हे चांगली आयडिया, पण म्हणजे अहंकाराचा उपयोग कसा करून घ्यायचा स्वतःला. मला त्यात अजून एक प्रश्न पडतो की आपण अहंकार किंवा हा अहंकारी आहे किंवा त्याच्या डोक्यात हवा गेली आहे किंवा काय गची बाधा झाली, असे वेगवेगळे काय विशेषण ज्या व्यक्तींबद्दल वापरतो, शक्यतो त्या व्यक्ती आयुष्यात यशस्वी असतात. म्हणजे काहीतरी पदात, म्हणजे वरचं पद असतं, ऑफिसचा बॉसच असतो किंवा काहीतरी बरं काम केलेलं असतं, यशस्वीतेच्या आसपास असलेली ही माणसं असतात. तर हा यश आणि अहंकार याचं काय नातं आहे, आणि त्या यशामुळे अहंकार येतो का यशामुळे मिळणाऱ्या रेकग्निशनमुळे लोकांचे सतत तुमच्याकडे नजरा वळल्या म्हणून तो अहंकार बळावतो? नेमकं यशाचं आणि त्या अहंकाराचं काय गमक आहे? आणि जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर ते टाळता येतं का, की तुम्हाला यशस्वी पण बनायचं आहे पण अहंकारी पण नाही बनायचं, असं होता येतं का? हे अत्यंत म्हणजे मुलाखतीच्या जगात छान प्रश्न विचारला आहे. याचं कारण आहे, अहंकार आणि यश याचं फार जवळचं नातं आहे. आणि अहंकार आणि यश मिळणं हे डेंजरस कॉम्बिनेशन आहे, कारण एकानंतर दुसरा येतो. आता बघा, काही प्रमाणात अहंकार चांगला आहे. अहंकारी माणसं स्वतःला खूप मोठे समजत असल्यामुळे त्यांच्या हातून होतं काही मोठं काम आणि करून जातात ते, पण तेवढ्यापुरतं. एकदा यशाच्या शिखरावर बसलेला माणूस अहंकारी झाला की त्याच्या हातून चुका व्हायला वेळ लागत नाही, कारण तो इतरांचं ऐकूनच घेत नाही कोणाचं. म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं तर तुम्ही बघा की राजेश खन्ना 1969 साली आराधना रिलीज झाला आणि राजेश खन्ना इतक्या प्रचंड यशाच्या शिखरावर जाऊन बसला की त्याच्या दूरदूरपर्यंत आसपासही कोणी नव्हतं. असा सुपरस्टार झाला नाही की ज्यांनी ओळीनी 17 सुपरहिट सिनेमे दिले. आज झाला नाही, आता याच्यानंतर होणार नाही. आणि राज खन्ना नंतर लिहितो की मी सर्वसामान्यच माणूस, माझं वयच काय होतं, 26, 27, 28 काहीतरी वय होतं, आणि मी इतक्या उंचावर जाऊन पोचलो की मला तिथे अहंकार निर्माण होईल नाही तर काय. मला कधीकधी मला अपरिहार्यताही वाटते त्याच्या विचाराची किंवा येते. ही कॅन नॉट बिकम एनिथिंग एल्स बट इगोइस्टिक. कसं सांभाळणार इगो इन्फ्लेशन, कसं नाही होऊ देणार. अशा वेळी जो समंजसपणाचा प्राणवायू शिखराकडे गेलं की विरळ होत जातो. समंजसपणा हा जमिनीवर राहणाऱ्या माणसाचा असतो. तुम्ही शिखरावर जाता प्राणवायू विरळ होतो, मग त्याचा दम घुटायला लागतो त्या यशामुळे. आणि मग राजेश खन्ना असं लिहितो की मला तिथे मला समजायला लागलं की मी इतक्या उंच टोकावर काही मित्र नाही उरले खरे जे चांगला हे स्तुतीपाठक उरले भोवताली फक्त.
आणि अशा टोकावरनं माणसाची जेव्हा घसरणही होते ती फार खोल जाऊन पडतो तो, कारण तो उंचच इतक्या जाऊन पोचलेला असतो. यश आणि अहंकार हे फार डेंजरस कॉम्बिनेशन आहे. अत्युच्च यशाने अहंकार जर निर्माण झाला, म्हणून मग त्या क्षणी आपल्या आध्यात्मिक ज्या तत्त्वज्ञानाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत, की हे माझं नाही आहे, मी नाही, तो आहे. आता तुमचा ईश्वरावर विश्वास असो नसो, या संकल्पनेतला जो चांगली बाजू आहे ती घ्या. तुम्ही असा विचार करा. म्हणून इथे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. अहंकारी माणूस कृतज्ञतेपासून कोसो दूर असतो. कृतज्ञता काय आहे, की माझ्या यशामध्ये अनेकांचे हातभार लागलेले आहेत, मी एकटा नाही आहे. त्याच्यामुळे कृतज्ञता बाळगणं, की म्हणून बोरकरांची कविता आठवते, की जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मी पण जीवन त्यांना कळले हो. आपलं मी पण, एखादं पिकलेलं फळ कसं पिकते, गोड होते आणि मग ते सहजपणे गळून जातं, तसा तो मीपणा निघून जायला पाहिजे. आपला प्रश्न होता की अहंकार यश, तर हे कॉम्बिनेशन आहे. अहंकारी माणसं एका एनर्जेटिक, अहंकार एक प्रकारची एनर्जी आहे ना, जसं अँगर इज एन एनर्जी, इट्स अ गुड एनर्जी. ही एनर्जी फोकस झाली तर मग यशाकडे जाण्याची वाटचाल जी आहे ती माणसं ध्येयाने प्रेरित होतात एक प्रकारच्या. अरे मैं सबसे बडा हूँ, मैं करूँगा, मी करू शकतो, मग झालं. पण मग त्या ठिकाणी त्याला कृतज्ञतेचा जर अभाव असेल, एम्पथीचा अभाव असेल आणि मग मीपणामध्ये जास्त गुरफटला असेल, तर तो मग तिथे प्रॉब्लेम सुरुवात होतो. यांना वेगळं कसं करता येईल, त्या क्षणी त्या माणसाला जाणीव झाली पाहिजे की, म्हणून ते सिग्नल मनाचं, अरे हे जरा माझा मी पण जास्त चालला आहे बरं, मी करतो आहे नाही, सो मेनी पीपल हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू धिस. म्हणून या टोकावर गेलेले चांगले लोक जे असतात ते म्हणतात की हे जे उत्तुंग यश आहे त्याच्यात अनेकांचे हातभार लागलेले आहेत, मी एकटा नाही आहे याची मला जाणीव आहे. हे हा फरक कळणं, मोठेपणाचं लक्षण खरं हा फरक कळणंच आहे. ज्यावेळेस हा इगो तुमच्या रोजच्या आयुष्यात बाधा आणायला लागतो, ज्यावेळेस तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करायला लागतो, ज्यावेळेस नवरा बायकोमध्ये ती काही एक तेढ निर्माण होते, ज्यावेळेस तुम्ही व्यवसायात असता आणि व्यवसायावरती त्याचे परिणाम व्हायला लागतात, त्याचे ॲक्च्युअल परिणाम दिसायला लागतात, त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी काय पद्धतीनं त्या व्यक्तीच्या अहंकाराला कंट्रोल करायचं नाही, पण काय पद्धतीनं ते मदत करू शकतात त्या व्यक्तीला, किंवा त्याचे परिणाम आपल्यावरती होत आहेत बुवा याची जाणीव समोरच्या माणसाला करून देऊ शकतात. कारण अल्टिमेटली म्हणजे जर नात्यामध्ये या पद्धतीचं काहीतरी एक कॉम्बिनेशन असेल आणि नवऱ्याच्या अहंकारामुळे बायकोची फरफट होती सतत, किंवा एखाद्या बिझनेस पार्टनरमुळे त्या बिझनेसचे डिसिजन्स एका पद्धतीनं घेतले जातात पासून वेगवेगळ्या ठिकाणी, तर इतर लोक त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचं खातरजमा करण्यासाठी काय करू शकतात आणि कसं करू शकतात? एक म्हणजे तुम्ही यू शुड सेट बाउंड्रीज. एक मर्यादा ठेवावी, कुठपर्यंत त्याचं ऐकायचं आणि कुठपर्यंत त्याला बाबा पुरे झालं. आता तुम्ही जर मर्यादा नाही ठरवली आणि त्याचा अधिकाराची व्याप्ती वाढत गेली, हे मीच करणार किंवा हे तू करून टाक, हे कामाचं नाही आहे, माझं महत्त्वाचं आहे, तुझं महत्त्वाचं नाही आहे, याच्यात कुठेतरी एक जाणीव करून दिली पाहिजे की नाही हे तुझंही काम आहे, किंवा इतकी कामं मी नाही करू शकत, किंवा ह्या गोष्टी मला नाही पटत, या गोष्टीबद्दल माझा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. सेट बाउंड्रीज. आपली एक मर्यादा, त्याची जाणीव त्याला करून द्या आणि एक आपली मर्यादा ओळखा की याच्या पलीकडे मी सहन नाही करणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मकेंद्रित किंवा अहंकारी माणसात एक क्षण असा असतो की ज्या क्षणी अति झालं की त्यालाही जाणीव होण्याची शक्यता असते, ती जाणीव करून देणं. म्हणून मला असं वाटतं की त्या घडण्याच्या ज्या वयामध्ये, व्यक्तिमत्व विकसित होतानाच्या वयामध्ये त्या मुलांना ती जाणीव करून देणं जरुरी आहे की हे जग फक्त तुझं एकट्याचं नाही आहे, तर खूप भोवतालचे लोक असतात. खूप लोकांना आपापले पर्स्पेक्टिव्हचा, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि प्रत्येकाला आपला दृष्टिकोन ठेवण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, जितका तुला आहे. एक गोष्ट अशी आहे की
कामामध्ये इतरांच्या हातभार लावणं, यातून जो आनंद मिळतो, स्वतःचं काम करण्यामध्ये चांगली गोष्ट आहे, स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे. पण इतरांचीही कामं आपण जर हातभार लावू लागलो आणि करू लागलो, तर त्यातून जो मिळणारा आनंद आहे, म्हणून मग यू हॅव टू इंट्रोड्यूस दॅम टू द हॅपीनेस ऑफ डुईंग अल्ट्रुइझम, डुईंग गुड टू अदर पीपल. ह्या आनंदाची ओळख करून देणं, जाणीव करून देणं, मग तो अहंकारी होण्यापासून थोडासा बचाव त्याचा होऊ शकतो. एकदा तुम्ही अशा माणसाच्या रिलेशनमध्ये आलात, तुमच्या बाउंड्रीज लिमिट सेट करा. तुम्ही याच्या पलीकडे नाही सहन करणार मी, आणि याची जाणीव करून देईल की नाही. मला आणखीन एक प्रश्न पडतो की अहंकार तुमचं स्वतःचं काय नुकसान करतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की खास करून नातेसंबंधांमध्ये, रिलेशनशिप्सच्या बाबतीत, की मीच का पहिला मेसेज करू, मी नाही करणार. प्रत्येक वेळेस मीच का इनिशिएटिव्ह घ्यायचं, मी नाही करणार. मित्रांच्या ग्रुपमध्ये मीच का प्रत्येक वेळेस सगळ्यांना विचारायचं चला भेटूयात, आणि मग त्याच्यानंतर सगळेजण म्हणणार की नाही नाही आम्हाला वेळ नाही. मग असं एक कोणीतरी असतंच ना कायम. मग मीच का पुढाकार घेऊ प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट करण्यासाठी, या इगोमुळे माझं काय नुकसान होतं आहे. कारण बऱ्याचदा याच्यामुळे मी स्वतःच्याच मनात समोरच्यांबद्दलचे काहीतरी समज बनवून घेतो, किंवा मी त्याच्यातच इतकं अडकून पडतो की नाही अच्छा, मग मी स्वतःचा एक स्कोअर कार्ड बनवायला लागतो की हां बघ, मी तुझा व्हॉट्सॲप उघड, तू मला किती मेसेजेस केलेत आणि मी तुला किती मेसेजेस बघ. आपण त्या हिशोबाकडे जातो. तर हे माझं स्वतःचं कसं नुकसान करते. म्हणजे ज्यावेळेस तो एक स्कोअर कार्ड माझ्या डोक्यात बनायला लागतं की अच्छा मी 4 गोल केलेत आणि तुझं एकच झालं आहे, आणि मला तू पुढचा करण्याआधी मला अजून 2 करायचे आहेत, म्हणजे मी सेफ आहे. तर हे ज्यावेळेस व्हायला लागतं त्यावेळेस ते माझंच कसं नुकसान करते. ज्या क्षणी माणूस हिशोब करायला लागतो, त्या क्षणी नातेसंबंध, मैत्री संपायला सुरुवात झाली. असं समजा की मी किती केले मेसेज, तू किती केले, मी किती प्रेमाचे संदेश पाठवले आणि तू किती तिथे प्रेमाचे हिशोबच सुरू झाले. मग प्रेमाचं रूपांतर जेव्हा भांडणात होते, तेव्हा तर असे तपशील बाहेर येतात. ती तू दिली ती किती रुपये किमतीची भेटवस्तू होती, मी दिली कितीची होती. तू दिली ती 77 रुपये 59 पैशाची होती, मी 78 रुपये 31 पैशाची दिली. इथपर्यंत जाऊ शकतं ते. हिसाब किताब होणे लगे खतम बात. आता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की मित्रमंडळीमध्ये असं एक जण असतो, बिचारा करत असतो, आणि बाकी गैरफायदा घेतात त्याचा. किंवा एखादा असतो, नाही नाही मला नाही त्या दिवशी, अरे बाबा तू एक तारीख सांग मग कुठली तरी, बरं ही मैत्री टिकवणं माझी जबाबदारी आहे का एकट्याची. अशा लोकांना तुम्ही पुन्हा एका लिमिटपर्यंत तुम्ही जरूर करा. हे बा मैत्री अशातूनच होतं की 2 पावलं मी मागे, एखाद्या वेळेस तो 1 पाऊल पुढे, तो 1 पाऊल मागेन, मी 2 पावलं मागे एखाद्या वेळेस तरी चालेल, पण मी कायम 4 पावलं मागेन, तो कायम 1 पाऊल पुढेच, अशी नाही चालू शकणार मैत्री. तर गिव्ह अँड टेक. बरं, ते गिव्ह अँड टेकची पातळी रोज मोजायची आणि हे थोडं कमी भरलं, हे थोडं जास्त, हेही बरोबर नाही आहे. कदाचित तुम्हाला थोडंसं दुय्यम भूमिका स्वीकारावं लागेल असं गृहीत धरलं तरीसुद्धा मग त्याच्यात काही चांगल्या क्वालिटीज आहेत का, त्यासाठी मी करेन हे सगळं. शेवटी कसं आहे, माणसाचा स्वार्थी भाव प्रत्येक ठिकाणी कामाला येतो. यू हॅव टू बी सेल्फिश. सेल्फिशनेस इज अ गुड थिंग. तो असा आहे की याच्या मैत्रीतून माझाही फायदा होतो आहे, विन विन सिच्युएशन आहे. तर मग ठीक आहे, मी येईल 2 पावलं मागे, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. जिथे तुम्ही एक्सप्लॉईट होत आहात असं तुम्हाला वाटतं, जिथे तुमचा गैरफायदा घेतला जातो आहे, ती भावना माणसाचं मन दुखावणारी आहे. एखादा माणूस तुम्हाला 4 वेळा तारखा बदलायला लागतो किंवा त्याच्या मनाप्रमाणे वागायला लावतो, याच्यामध्ये काही गैर नाही आहे, त्याच्या काही अडचणी असतील असंही समजून घेऊ आपण. पण याला काहीही अडचणी नसताना केवळ मला वाकवण्यासाठी हा काहीतरी असं करतो आहे, मॅनिप्युलेटिव्ह आहे. मॅनिप्युलेटिव्ह आहे म्हणजे मग तिथे सगळ्या गोष्टी, मग ते उघडं पडतं की ही विकृती आहे, ही नॉर्मल गोष्ट नाही आहे, आणि हेतू आपल्याला आपला गैरफायदा घेण्याचा आहे. तर हेतू पाहिला पाहिजे पहिले. छोट्या छोट्या गोष्टीचे तपशील महत्त्वाचे नाही आहे की तू 4 मेसेज केले आणि मी 2 केले, मी फोन केला तू उचललाच नाही, फोन कुठे, कॉल तर दिसतच नाही आहे वगैरे. या गोष्टी डिटेक्टिव्हगिरी आली की संपलं सगळं ते. ज्यावेळेस आपण इगो बाजूला ठेवायचा असा ज्यावेळेस शब्दप्रयोग करतो की मीच का इगो बाजूला ठेवायचा, आणि इगो बाजूला ठेवायचा,
तर ते अपयशासारखं वाटतं. म्हणजे ते सरेंडर केल्यासारखं वाटतं. असं वाटतं की अरे बापरे, मी हार पत्करली आहे समोरच्या व्यक्तीसमोर आणि मला गुडघे टेकायला लागतात आणि मला स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन काहीतरी एक गोष्ट करावी लागते असं वाटतं. इगो बाजूला ठेवणं हे अपयशासारखं का वाटतं? म्हणजे एकतर ते अपयश आहे का, की मी एखादी गोष्ट माझ्या इगोच्या विरुद्ध करणं, की मी का भांडण तर त्याने सुरू केलं, मी का आता फोन करावा? किंवा ते मला असे असे बोलले, आता मी का जाऊन त्यांची समजूत काढावी? हा ज्यावेळेस माझा इगो इतका मोठा होतो, की त्याच्या पलीकडे जाणं जे कदाचित त्या नातं सुधारण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टी सुधारण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल असू शकतं. तर ते करताना इतकं जड का वाटतं? म्हणजे ते अपयशसारखं का वाटतं, सरेंडर केल्यासारखं का वाटतं, असं अंगावर का येतं? आपली समजूत करून देण्यात आलेली आहे की अहंभाव बाजूला ठेवणं किंवा एखाद्याला म्हणजे जो सरेंडरसारखं वाटतो, शरणागती वाटते. मी क्षमाशीलतेवर बोलतो. मी सांगतो की क्षमाशीलता, क्षमा करणं, क्षमा मागणं हे सगळ्यात चांगलं अँटीडिप्रेसंट आहे जगातलं. एकाने मला विचारलं की क्षमा करणं म्हणजे जरा हरल्यासारखं वाटते, म्हणजे आपली केपेबिलिटी कमी, आपली क्षमता नाही आहे असं कबूल केल्यासारखं वाटतं. तसंच अहंभाव बाजूला ठेवणं म्हणजे आपली क्षमता नाही आहे का, आपण का बरं. नातेसंबंधामध्ये मी का हा शब्द आला की मग तो शब्द नातेसंबंध पुढे टिकवू नाही शकत. क्षमाशीलतेमध्ये कधीही क्षमाशीलता ही अत्यंत शौर्याची गोष्ट आहे, अत्यंत इगो ठाम असल्याची गोष्ट आहे, स्वयंभावाची गोष्ट आहे. अहंभाव बाजूला ठेवणं ही स्वयंभाव जागं करणारी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे, यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग इनसाइड टू कीप युअर इगो. यू आर नॉट वीक, यू आर स्ट्रॉंगर दॅन हिम. वाव. अहंभाव काढून घेतलेला माणूस जर गलिता गात्रवत असेल आणि मग हे होत असेल, या लोकांचं कामच तुमच्यात अपराधभाव निर्माण करणं आहे, गिल्ट निर्माण करणं आहे. या लोकांचं काम तुमच्यात न्यूनगंड निर्माण करणं आहे. अहंभाव बाजूला ठेवणारा माणूस हा जगातला सगळ्यात कणखर आणि शौर्यवान, धैर्यवान माणूस असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. ही एक आंतरिक आत्मिक शक्ती आहे की जो माणूस म्हणतो की अहंभाव, अहंकार हे बाजूला ठेवल्याने थोडीच मी वीक होणार आहे. माझी स्ट्रेंथ वेगळी आहे, माझी स्वतंत्र स्ट्रेंथ आहे. अहंकारी माणसापासून तुम्ही वेगळे व्हा. अहंकारी माणसाला आपला अहंभाव बाजूला ठेवून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. ज्या क्षणी तो संवाद साधत नाही, तो आपलीच लावतो, ज्या क्षणी तुम्ही म्हणता की सॉरी, माफ करा, आपलं नाही जमू शकत किंवा नाही या अशा गोष्टी मला मान्य नाही करता येणार. तुम्ही एक फार सुंदर प्रसंग मला आठवतो. आता मला तर हिंदी सिनेमाचं माझं सौख्य जे आहे, आपकी कसम नावाचा चित्रपट, राजेश खन्ना, संजीव कुमार, मुमताज. हे बघा, जोरात थोवाडीत मारली, काय ॲक्टिंग केली. म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिंग झाली. थोवाडीत खाणं ही ॲक्टिंग होऊ शकते का? हीच खरी ॲक्टिंग आहे. एक प्रसंग असा आहे की राजेश खन्ना, मुमताज त्याची बायको असते आणि तिच्यावर संशय घेऊन तो संजीव कुमार त्याचा मित्र असतो, त्या मित्रावर संशय घेतो. एका प्रसंगामध्ये त्याचं भांडण होतं आणि तो संजीव कुमारला एक थोबाडीत मारतो जोरात. त्या क्षणी संजीव कुमार राजेश खन्नावर वरचढ कसा ठरलेला आहे, तो अशी थोबाडीत खाऊन घेतो आणि तो आपल्या मित्राकडे दुखावलेल्या नजरेने पाहतो. कमल, आज तेरा मन ठिकाने पर नहीं है. जब तुझे इसका एहसास होगा कि तुमने गलती की है, बहुत पछताओगे. एकही उलटी थोबाडीत मारत नाही, चेहऱ्यावर राग नाही. तो जी ॲक्टिंगने थोबाडीत खाऊन घेतो, त्या खाण्यामध्ये जी मजा आहे आणि त्या खाण्यामध्ये जे त्याचा जो रेझिस्टन्स आहे, त्याचा जो प्रतिकार आहे, त्याचा जो पॉझिटिव्हिटी आहे, पाहण्यालायक आहे. अजूनही आपकी कसम तुम्ही जाऊन पहा. तर अहंभाव बाजूला ठेवणारा माणूस हा शौर्य धैर्यवान असतो. अहंभाव बाजूला ठेवूनही तुम्ही टिकून आहात, म्हणजे तुमची आंतरिक शक्ती आहे. काही वाटून घेऊ नये. चांगल्या माणसासाठी अहंभाव बाजूला ठेवावा, चांगल्या माणसासाठी. हे बघा, स्वार्थी, कपटी, बदमाश माणसासाठी अहंभाव बाजूला ठेवू नका. फक्त रामराम करा आणि आपापल्या रस्त्याने जा. पण चांगली माणसं असतील तर बिलकुल असं फार मोठ्या लोकांनी केलेलं आहे की तेवढ्यापुरती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजून घेणारा माणूस हा नेहमी स्थिर, शांत, संयमी
आणि श्रेष्ठ असतो. हम्म. समजून घेणं दरवेळी हे काय क्षमा करायची, जाऊ द्या म्हणायचं, म्हणजे असं नाही आहे. जब तुम क्षमा करते हो तो तुम उससे बड़े हो जाते हो. जो पाप कर रहा है या जो बुरा है तर ते मोठं होणं आहे त्या माणसापेक्षा. थोडंसं आध्यात्मिक टच देतो आहे मी त्याला, हो. पण याच्याशिवाय दुसरा कोणी चारा भी नाही आहे. या जगामध्ये नातेसंबंधच टिकणार नाहीत. मग तुम्ही प्रत्येकाला तुझे 2 मेसेज, माझे 2 मेसेज, तुझ्या मेसेज म्हणजे 3.25 शब्द, माझ्या मेसेज 3.25. कुठवर मोजणी कराल? तू टॉयलेटमध्ये बसून मेसेज केला, मी बगीचात गुलाबाच्या फुला शेजारी बसून मेसेज केला. अरे आता किसी को परखना मत, परखने में कोई अपना नहीं रहता, देर तक कोई चेहरा आईने में नहीं रहता. क्या बात आहे. फार सूक्ष्मदर्शकाखाली मोठ्या नटीचा गाल जरी पाहिला ना तर तिथे ते स्केबीजचे हे फिरताना दिसतील तुम्हाला मायक्रोस्कोप खाली जंतू. सूक्ष्मदर्शकाखाली नातेसंबंध पाहू नका. मला आणखीन एक प्रश्न पडतो की ज्यावेळेस आपण अहंकार म्हणतो, इगो म्हणतो, हे खरं तर तुमच्या स्वचंच एक प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी करता आहात याची तुम्हाला भावना आहे आणि तुम्ही कसं ते बरं करता किंवा चांगलं करता याचं एक थोडंसं टोकाचं आहे, पण ते तुमचं स्वतः तुमचा बळकट आहे याचं एक कदाचित ते इंडिकेटर असू शकतं. हे खूप गळून पडतं ज्यावेळेस, म्हणजे खास करून पुरुषांच्या बाबतीत असं हे होतं ज्यावेळेस माणसं रिटायर होतात, की तोपर्यंत मी माझं आयुष्य काहीतरी एक जपलं आहे, मी घराचा कर्ता पुरुष आहे आणि याच पद्धतीनं मलाही वाढवलं गेलं आहे समाजामध्ये. ज्यावेळेस मी घरच्यांसाठी काम करतो, त्याच्यामुळे मी कसं मुलांची शिक्षणं केली, कसं त्यांना हव्या त्या गोष्टी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या, कसं मी घराची काळजी घेतली आणि मी यशस्वी झालो, इथपर्यंत तो इगो छान तुम्हाला ताळ्यावरती ठेवतो. पण ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता, ज्यावेळेस हे सगळं ज्याच्या बळावरती तुम्ही उभं केलेलं असतं, ज्या कामाच्या बळावरती ते सगळं निघून जातं, त्यावेळेस तुम्हाला कदाचित तुम्ही गोंधळलेले असता आणि त्यावेळेस तुमची मुलंसुद्धा हाताशी यायला लागलेली असतात. त्याच्यामुळे जो आर्थिक भारसुद्धा घराचा तुम्ही काही काळ घेत असता, आता कदाचित ती मुलं घ्यायला लागतात. याच्यात तो इगो फार दुखावला जातो, याच्यात हरल्यासारखं वाटतं. तर त्या रिटायरमेंट नंतरचा हा जो ट्रान्झिशनचा काळ आहे, खास करून पुरुषांसाठी, कारण सामाजिकदृष्ट्या आपण काय पुरुषांना त्या घराच्या पालनपोषणाची, पैसे कमवण्याची जबाबदारी टाकतो म्हणून, म्हणजे ज्या बायका त्या करत असतील अर्थात त्यांचंही सेमच होत असेल, पण विशेषतः पुरुषांच्या बाबतीत हे असं बघायला मिळतं. तर तो जो एक ट्रान्झिशन आहे त्याच्यासोबत डील करताना त्रास होतो, तो कसा डील करायचा बेटर? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि काय म्हणतात, आपल्याला भोवताली रोज दिसतात असेल. हे बघा, जो माणूस हे ओळखून घेत नाही की महत्ता पदाची होती, तो माणूस दुःखी होतो. ज्या क्षणी तुम्ही निवृत्त होता आणि तुमची महत्ता कुटुंबियांच्या, आप्तसखियांच्या, जवळच्या लोकांच्या नजरेत कमी झाली आहे असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला अग्रक्रम मिळत नाही. यू आर नॉट अ प्रायोरिटी नाव इन फॅमिली. अग्रक्रम बदलला. अग्रक्रम बदलत राहतात आयुष्यामध्ये, प्रायोरिटीज बदलत राहतात. ज्या गोष्टीवर अहंभाव टिकून आहे त्या जर भूतकाळातल्या पदाशी निगडीत असतील, दुःख पदरी पडणारच. कारण तुम्ही अजूनही स्वतःला मोठे समजत आहात किंवा स्वतःला कामाचे, उपयोगाचे आणि तथाकथित हे ते भूतकाळातल्या आठवणींशी जोडून बघता. तर संपला आहे तो काळ. अब न वो मैं हूँ, न वो तू है, न वो माजी है फराज. माजी म्हणजे भूतकाळ. जैसे दो साये तमन्ना की शराबों में मिले. आपण जे काळ घालवला तो तमन्ना की शराब म्हणजे मृगजळ. इच्छेच्या मृगजळात 2 सावल्या भेटाव्या, तसा तो भूतकाळ झालेला आहे. ज्या क्षणी माणूस पेन्शनर होतो किंवा ज्या क्षणी निवृत्त होतो त्या क्षणी तो पुन्हा त्या ऑफिसमध्ये जातो, तो चपराशी उठून उभा राहत नाही. जो चपराशी पहिले सलाम ठोकायचा त्याला स्वतःच्या पेन्शनसाठी झगडावं लागतं. त्याला त्या ऑफिसमधले, त्या बँकेतले, त्यातले कोणी कर्मचारी फारसा भाव देत नाहीत. त्या क्षणी माणसाला दुःख व्हायला लागतं. आता हे दुःख साहजिक आहे, काही नॅचरल आहे, काही याच्यात नाही. पण मग तुम्ही मनाची समजूत घातली पाहिजे की महत्ता पदाची होती. मग आता माझं काय आहे? तुम्हाला लोक महत्त्व का बरं देतील? 2 कारणासाठी लोक महत्त्व देतात. एक तर आर्थिक कारणं.
जसं आता आपण बोललो आर्थिक स्रोत. हो. आता मुलगा कमवायला लागला, सून कमवायला लागली, तर मग तुमचं महत्ता कमी होते. माणसाला, रागीट माणसाला सगळ्यात जास्त राग कुठल्या गोष्टीचा येतो? आता रागावण्यासारखे लोकच नाही उरले. काढू कोणावर? भिंतीला जाऊन बोचकारू, काय करू? कारण तुमचा राग सहन करण्यासाठी तुम्ही ज्या पदावर होते त्या पदाकडे पाहून लोक राग ऐकून घ्यायचे, तुमचा तो काय क्रोध पचवून घ्यायचे. अब तुम उनके मायने कुछ नहीं रहते, अब तो तुम्हारे पैसे पे भी वो डिपेंडेंट नहीं है. रागावणार, ए बाबा शांत राहा, कोपऱ्यात पडून राहा. तुमचा सगळा इगो पोसल्या गेलेला आहे पदासाठी, पदावर, पदामुळे. ते निघून गेल्याच्यानंतर काय हे तर अँटिसिपेट करायला पाहिजे. सगळ्यात मॅच्युअर डिफेन्स अँटिसिपेशन आहे. अँटिसिपेशन भूतकाळात भविष्यकाळात काय होणार आहे ते इमॅजिन करणं म्हणजे अँटिसिपेशन. हे मॅच्युअर माइंड करू शकतो. हे बघा, आता 1 महिन्यानंतर मी रिटायर होणार आहे. रिटायर झाल्यानंतर मी काय काय केलं पाहिजे? मग मी मुलांपासून स्वतंत्र झालं पाहिजे. मी मुलांच्या कामात दखल नाही दिली पाहिजे. मी अपमानाला आमंत्रण नाही दिलं पाहिजे. हे म्हणजे नाही मीच अपमानाला आमंत्रण आहे. एक दिवस तर मुलगा म्हणेल, बाबा कृपा करून बाजूला थांबा, आता तुम्ही याच्यात लक्ष घालू नका, आम्हाला ठरवू द्या. झाला अपमान. का? ओढवून घेतला तुम्ही. कारण तुम्ही तुमच्या इगोची पालन पोषण पोचणी जी आहे ती सगळी त्या पदाशी निगडीत होती. हे ओळखून घेतलं पाहिजे. माणसाला आपला काळ कुठला, आपली सद्दी कुठली, तुमचे स्वतःचे क्षेत्र वेगळे निर्माण करा. तुम्ही एखादा सिनियर क्लब जॉईन करा, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी पदाधिकारी व्हा, पण त्याच्यातही तुम्हाला आदानप्रदान करूनच तुमची महत्ता टिकवावं लागेल. करा ना, काही हरकत नाही. थोडासा अहंभाव आहे तो पोचला पाहिजे. तो पोचण्यासाठी तुमचे क्षेत्र निर्माण करा. ज्या क्षेत्राशी तुमचा पगार हे निगडीत होतं ते आता काढू नका. आणि मग आता मी यांच्यासाठी अनेक लोक मी पाहतो खंत करतात, मी एवढं केलं यांच्यासाठी. एवढं केलं म्हणजे तुम्ही ते मग ते बोकड खाऊ घालून लठ्ठ केला काटण्यासाठी असे मुलं वाढवलेत का तुम्ही? ते पोस्ट डेटेड चेक आहेत का तुमचे? तुम्ही सगळेच आईवडील कर्तव्य करतात. आईवडील कधीही काढत नाही मुलांचं असं की आम्ही लहानपणी तुझं हे केलं ते केलं. आईवडील तर विसरून जातात. हेच काम आहे आईवडिलांचं. पालक काय आहे? पालक हेच आहे की जे पालनपोषण करतात, संपवून सोडून देतात ते तिथे. तर दुःखाला आमंत्रण तुमचा अहंभाव तेव्हा देतो जेव्हा तुम्ही तोच ते त्या पदाला निगडीत असलेल्या सगळ्या जो स्तुती आणि त्याची अपेक्षा करता. अपेक्षा दुःखाचं मूळ आहे. तुमचे स्वतंत्र बेटं निर्माण करा, तुमचे स्वतंत्र स्रोत. म्हणून मगाही मी म्हणालो की नातेसंबंधात तुम्ही जर अहंकारी माणसाच्या नात्यात अडकलेले असाल तर तुमचे स्वतःचे रिसोर्सेस तयार करा की जिथून तुम्हाला कौतुकाचं इंधन मिळेल, कौतुकाची थाप मिळेल आणि जिथे तुमच्या कामाची काय म्हणतात प्रशंसा होईल किंवा दखल घेतल्या जाईल. असे 4 मित्र. बाई निराश असते, दुःखी असते, मैत्रिणींना जाऊन बसते. मैत्रिणी, अगं तू खूप करते, आम्हाला माहीत आहे, तुझ्या कामाची दखल तुझ्या घरचे घेत नसतील पण आम्हाला माहीत आहे, पूर्ण जाणीव आहे त्याची. ती तिला धग पुरेशी होते जगायला. तर म्हाताऱ्यांनाही तसंच करावं. हे सगळे अहंकारी म्हातारे जे आहेत हे या विकारांनी पीडित आहेत की त्यांच्या अपेक्षा अजून त्याच काळाच्या आहेत ज्या काळामध्ये बाकीचे डिपेंडंट होते तुमच्यावरती. सोडा ते आता आणि त्याच्यातून बाहेर पडा. अगदी शेवटचा प्रश्न की अहंकार नष्ट करता येतो का? म्हणजे ज्या अर्थी आपण अहंकाराबद्दल बोलतो आपण तसं नकारात्मक भावना म्हणूनच त्याच्याकडे बघतोय, तर तो पूर्णच काढून टाकता येतो का आणि नष्टच करता येतो का? की असं कोणी माणूस अस्तित्वात असू शकतो का की ज्याला शून्य अहंकार, कधीही त्याला कधीही अहंकाराची बाधा झाली नाही आणि तो पूर्णच आयुष्यातनं काढून टाकला, असं करता येऊ शकतं का? नाही, आता कसं आहे, यालाही उत्तरं जैविक, आध्यात्मिक आणि काय म्हणतात त्याला तात्विक, तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने वेगवेगळी उत्तरं आहेत. जैविकदृष्ट्या अहम तो कधीच नष्ट नाही होणार. तर तुम मर जाओगे तभी जाएगा ईगो तुम्हारा, जल जाएगा तुम्हारे साथ में. आणि जसं फिलॉसॉफर्स म्हणतात की आय थिंक देअर फॉर आय एम वगैरे. पण आय कुठून आला? मेंदूतून आला. मेंदू मनाला उगम देतो, मनातून मी आला आहे. त्याच्यामुळे मेंदू जर आला की सगळंच गेलं त्याच्याबरोबर. इगो तर अखेरपर्यंत राहणार. अहमभाव, अहमचं स्थान तर अखेरपर्यंत आहे मनामध्ये, जोवर मन शुद्धीवर आहे. विशुद्ध नाही झालेलं किंवा मरण नाही पावलेलं.
हा झाला जैविक भाग त्याचा. पण तू जे म्हणतोय त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा भाग असाही आहे की जसं आपण बोरकरांच्या कवितेचा उल्लेख केला की मी पण ज्यांचे सहजपणाने पक्व फळापरी गळले हो, असेही लोक असतात की ज्यांच्या मीपणाचा सगळा विलय त्यांनी करून टाकलेला आहे, की ज्यांनी आपलं अस्तित्व शरीर राखणं तर अखेरपर्यंत माणसाला आहेच. त्याला खावं लागते, प्यावं लागते, त्याला शरीरधर्म पालन करावं लागतं, त्याला अंघोळ करावं लागते, कपडे घालावं लागतात. परंतु या शरीरधर्माच्या पलीकडे जेव्हा त्याच्या मीपणाचा एका वैश्विक मीपणामध्ये रूपांतर होतं त्याचं, म्हणून मग तिथे गालिब येतो. न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता, डुबो या मुश्क होने ने न मैं होता तो क्या होता. हाली नावाचा त्याचा शिष्य, हालीला त्याचं सान्निध्यही लाभलं. हाली म्हणतो की तुम्ही हा शेर असा वाचा, न था कुछ तो ब्रॅकेटमध्ये मैं खुदा था, कुछ न होता तो मैं खुदा होता, डुबो या मुश्क होने ने. या लौकिक जीवनात जन्म घेतल्यामुळे सगळे गडबड झाली. डुबो या मुश्क होने ने न मैं होता तो मैं खुदा होता. म्हणजे ह्या सगळ्या माझं मी पण वैश्विक रूप धारण करतं गालिबचं, की हे आता आपपर भाव नाही राहिला. मग मूल जसं अहम ब्रह्मास्मी या अवस्थेत असतं की हा टेबल वेगळा, काच वेगळा, हा वेगळा आणि मी वेगळा नाही, तसंच माणूस सजगपणे त्या पातळीवर जातो की त्याला सगळ्या प्राण्यांचे दुःख, वृक्षांचे, लतावेलींचे, निसर्गाचे आपले वाटायला लागतात. तो त्यांच्या दुःखापर्यंत जाऊन पोचतो, त्यांच्या अस्तित्वापर्यंत जाऊन पोचतो. मग तो वैश्विक होऊन जातो. हे वैश्विक होणं हे हा विलय आहे. आणि अशा प्रकारे अहमचा विलय एका वैश्विक जाणीवेमध्ये होऊ शकतो. ती तात्विक पातळी झाली थोडीशी. सर्वसामान्य लोक तर त्या पातळीपर्यंत आपण जाऊ शकत नाही, पण आपण ती कल्पना करू शकतो की असा भी हो सकता है की आता लोकांना काहीच राहिलंच नाही त्यांचं, ते होतात. म्हणून मग गालिब उपदेश नाही करत. म्हणून खूप वरच्या स्थानावर गेलेले लोक प्रवचनं, भाषणं करत नाही. ते मग्न होऊन जातात स्वतःच्या ह्याच्यामध्ये. धर्म, जात, वंश, देश, पृथ्वी, ग्रह यांच्या पलीकडे चालले जातात. तो दे बिकम वन ऑफ द सुपर कॉन्शियसनेस ऑर कॉस्मॉस. थँक्यू सो मच सर. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढी व्याप्ती आहे खरं तर आजच्या विषयाची, पण खूपच इंटरेस्टिंग गप्पा झाल्या. तर खूप खूप आभार तुमचे. माझ्या इगोला हे छान वाटलं आजचा कॉन्व्हर्सेशन करून. थँक्यू सो मच. पण एक कायमच तुमच्यासोबत बोलताना स्वतःकडे कसं बघायचं आणि वेगवेगळ्या भावनांकडे काय चष्मा लावून बघायचं याचा एक डोळस दृष्टी मिळते. तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा. तुम्ही कायमच अमुक तमुकवरती प्रेम करता, वेगवेगळे विषय सुचवता, तर तुम्हाला आणखीन कोणते विषय अमुक तमुकवरती पाहायला आवडतील तेही कळवा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर अमुक तमुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.